नमस्कार. इंदापूर सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी पत्रकार किरण माने. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावरती येऊन ठपलेल्या असताना संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे आपला इंदापूर विधानसभा मतदारसंघ. या इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा आज आपण सविस्तर करूया. इंदापूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप आणि माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील यांच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून 1995 साली विधानसभेचा आमदार म्हणून राज्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करताना अपक्ष आमदाराचे नेतृत्व आणि राज्यमंत्रीपदाच्या संधीला इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करून त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या राजकारणामध्ये वेगळा ठसा हर्षवर्धन पाटलांनी उमटवला. संसदीय कामकाज मंत्री, सहकार मंत्री अशा विविध मंत्रिपदाच्या पदभारातून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये सहकारी साखर कारखाने, MIDC, बँका, शैक्षणिक संस्था, दूध संघ इत्यादी पायाभूत विकासाच्या यंत्रणेतून इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना राज्याच्या राजकारणामध्ये जबाबदारीच्या पदावर काम करताना थोडेफार दुर्लक्ष झाले आणि त्याचा परिणाम म्हणून हर्षवर्धन पाटील यांना दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून मागील 2 दशकं पराभवाला सामोरे जावं लागले. परंतु त्या पराभवाच्या कालखंडामध्ये मिळालेला वेळ हा सत्कर्मी लावत हर्षवर्धन पाटील यांनी वाढवलेला जनसंपर्क, जनतेचे केलेली विकास कामे, जनतेच्या सुखादुखामध्ये घेतलेला सहभाग आणि सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ यामुळे हर्षवर्धन पाटलांना देखील पुन्हा एकदा इंदापूरचं आमदार व्हायचंय. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्याची जागा विद्यमान आमदाराला गेल्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपवासी व्हावे लागले. जनतेचा कौल आणि राज्याच्या राजकारणातील परिस्थिती पाहून हर्षवर्धन भाऊंनी त्यावेळी घेतलेला निर्णय तत्कालीन परिस्थितीशी योग्य होता. मात्र दत्तात्रय भरणे यांच्या आव्हानापुढे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राजकीय विश्लेषकांच्या विश्लेषणानुसार तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, पक्षीय राजकारण, भाजपाचा ग्रामीण भागामध्ये असलेला कमी प्रभाव या आणि अशा अनेक विविध कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु त्याच 10 वर्षाच्या कालखंडामध्ये शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या समस्यांना सामोरे जात असताना, इंदापूर तालुक्यामध्ये 2 कारखाने चालवत असताना, बंद पडलेला दूध संघ सुरू करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न हर्षवर्धन पाटलांनी केला. आमदार नसताना देखील हर्षवर्धन पाटलांनी हा प्रयत्न केल्याचे दिसून आले. भाजपमध्ये गेल्यानंतर केलेली विकास कामे, देशाच्या साखर संघाचे मिळालेले अध्यक्षपद, देशाच्या राजकारणामध्ये उमटवलेला ठसा, इंदापूर तालुक्यामधील जनतेचा कौल, विकास आघाडी शाखेची उद्घाटने, तुतारीचा वाजणारा आवाज या सर्व घातलेल्या परिस्थितीमध्ये जनता आणि हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात, इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सत्ता परिवर्तन होते का, सत्तेची भाकरी फिरवली जाते का, निश्चित बदल होणार का, याकडे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. 2024च्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षीय निष्ठेचे कमळ विधानसभेमध्ये फुलणार का? 1995ची पुनरावृत्ती करत हर्षवर्धन पाटील यांचे विमान विधानसभेकडे उड्डाण घेणार का हर्षवर्धन पाटलांच्या विजयाची तुतारी विधानसभेमध्ये वाजणार का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर जनतेच्या डोक्यामध्ये उठले आहे.